मी राजकारणात नसतो, समाजकारण भरपूर केलंय, सगळ्यांसाठी मदत केली, पण मी राजकारण कधी नसतो. परंतु आज जी घटना घडली 26 जानेवारीची दादा, मी तुमची परेड बघितलेली. बेंडी बरं वाटलं की आपला माणूस आहे तिथं. कधीच असं वाटलं नाही की दुसरी माणसं आहेत, माझा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, घरातला माणूस आहे असं वाटायचं. आणि आज सकाळी सकाळी भाई मला स्टेटस बघतो आणि स्टेटस मध्ये कळालं मला की दादा म्हणून. मला वाटलं ठीक आहे, जिल्हा परिषद असते, ह्याच्या निवडणूक आहेत म्हणून असेल. भाई लय बेकार वाटलं राव, का महाराष्ट्र लढतोय, माणसाचं असं असं काय होईल ना हे नव्हतं वाटलं राव. मला वाटलं नव्हतं, मला लय बेकार परिस्थिती आहे राव. खोटा अश्रू नाहीयेत ना की मी कुठल्या राजकारणाच्या पक्षामध्ये. मी एक स्वतंत्र माणूस आहे, मला कधीच पक्षाची आवड नव्हती ना कधी असेल. परंतु जो माणूस बेट्यानो मी तुमच्या कामाचा माणूस आहे, मी तुम्हाला काम मिळवून देणार, मी तुमच्यासाठी विकास करणार आणि विकासासाठी सगळे हे वेदावे विसरून जाणारा माणूस आज आपल्यामध्ये नाहीये भाई. पश्चातापाची वेळ पण आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेवर येऊन दिली नाही तुम्ही. हे नव्हतं व्हायला पाहिजे, हे नव्हतं व्हायला पाहिजे, एवढं नव्हतं दादा टोकाचं पाऊल तुमच्या आयुष्यात यायला पाहिजे. सकाळचा पहाटेचा 5 वाजता 6 वाजता 10 वाजता कधीच कुठला पक्ष बघितला नाही. तुम्हाला राजकारण नाही करायचं, समाजकारण करायचं ना, विकास करायचे ना, मी तुमच्या सोबत आहे, तुमच्या सोबत आहे दादा. तुम्ही नाही आमच्या सोबत दादा.